महाराज की गुरु संस्रयाचार्य गुरु विद्यासागर महामुनिराज की गुरुराचार्य गुरु समय सागर महामुनिराज की। हाँ, षोडश कारण भावना कुठली आहे आजची भावना? आवश्यक परिवाहनी। तर काय सांगितले? जिन पूजारचो परमार्थ सु नाही भाव धरे समता सब जीवसु स्तोत्र पडे मुख से मन हारी काय उत्सर्ग करे मन प्रीत सु वंदन देव तनो भवतारी। काय भाव धरायचा आहे? कसला? समतेचा, संयमाचा। आणि काय सांगितलं? जीव स्तोत्र पडे मुख से मन हारी। जे काय स्तुती आहे, स्तोत्र आहे, पूजन आहे, ते आपण काय करायचं? जीव लावून ते वाचायचं, अंतःकरणपूर्वक वाचायचं, मन वचन काय समर्पित करून वाचायचं। का? कारण त्यामध्ये जो अर्थ आहे तो संपूर्ण जिनवाणीचा सार त्या एका ओळीत सांगण्याचा प्रयत्न त्या कविधारकांनी, पूजा रचय करणारे यांचं त्यामध्ये लिहिलेलं आहे, निहित केलेलं आहे। आणि कायोसर करा मन प्रीतीसु म्हणजे कथा ती तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे, प्रीतीसु राजाचं। तसं त्यांनी जसं कायोसर्ग मुद्रेमध्ये धारण केलं स्वतःला की काहीही सुद्धा माझं नाही, म्हणून ज्या अर्थी कायोसर्ग आपण कायोसर्ग करतो की नाही? कवा अभिषेक सुरुवातीला कायोसर्ग करतो, मंगलाष्टक झाल्यावर करतो, आणि बाकीच्या पूजेच्या त्या त्या ठिकाणी आपण कायस्वर किंवा जाप करतो। त्यावेळी काय करायचं आहे? कायोचा उत्सर्ग करायचा। कायेचा उत्सर्ग म्हणजे काय? कायेवर ममत्व न ठेवता त्या पंच परमेष्ठींचं प्रत्येक पद उच्चारताना त्या पदावेळी तिथं ते परमेष्ठी उपस्थित राहायला पाहिजे, अशी भक्ती करायची आहे। त्यावेळेस कायोसर्ग होत असते। मोठमोठ्या विधानात, मोठमोठ्या पंचकल्याणक मध्ये पूर्णतः कायोसर्ग होऊ शकत नाही, गडबड असते। परंतु ज्यावेळी आपण दररोजच्या नित्य नियमित पूजेमध्ये किंवा घरामध्ये किंवा मंदिरामध्ये येतो त्यावेळी खऱ्या अर्थानं कायोसर्ग करा। 9 वेळा मंत्र म्हणा, 108 अजिबात म्हणू नका। खरं 9 वेळा म्हणताना शरीरावरच, घरावरच, ममतेवरच आणि आहारावरच ममत्व सोडून पूर्ण रूपानं त्या पंच परमेष्ठीच्या चरणामध्ये स्वतःला झुकावं लागतं। त्यावेळी त्या कायोसर्गाचं जे काही फल आहे ते प्राप्त होत असते। आम्ही 108 वेळाने 18 वर्षात 18,000 वेळा जाप केलो असतो, परंतु अंजन चोरासारखी शक्ती प्राप्त झाली काय हो? आम्ही 9 वेळा म्हटलो, तू 1 वेळा सुद्धा म्हटला नाही। म्हटला काय तो? नाही। काय म्हटला त्यानं? मला काय माहित नाही, खरे जे शेठनं सांगितले विधी, त्या विधीवर माझा किंवा त्या मंत्रावर माझा मन वचन काय ना काय आहे समर्पित आहे, असं म्हणून ज्यावेळी एका तलवारीनं 108 दोऱ्या तोडतो, नुसता दोऱ्या तोडत नाही, त्या बुट्टीच्या खाली धारदार अस्त्र उभे तोंड काढून ठेवलेले। सिंह टोचल्यावर काय होते? ऐक आहे तोंड येते की नाही? तसं धारदार एकदम पाणी लावून सावका शेतात जाताना दररोज तिथं पहिला घासत्यात आणि विळा आणि मग शेतात जात्यात, तसं धारदार चमकणारे असे अस्त्र शस्त्र तिथं उभे ठेवले। परंतु त्याला बघून भिला काय? नाही। परंतु आपण काय करतो? पूजा चालू झाली आणि एक ढास येऊन बसला तर सुषमा त्याला मारते आणि अर्घ्यम निरोपामिती। काय आहे धर्म? काय तत्व? काय भावना? काय मग काय झालं काय? ते नमकार मंत्र म्हणत ते संगीता ताई कुठं मंदिरामध्ये, आणि येऊन घंट्यांची काकू घंटी वाजवल्यावर डोळच उघडली ती। अजून एक सुद्धा नमकार मंत्र पूर्ण झाले। कोणतर सेंट लावून आलं, अत्तर लावून आलं, लगेच नाकामधनं श्वास आत गेल्यावर लगेच डोळं उघडते, कोण मारून आले?
कायोत्सर्ग म्हणजे 9 वेळा तरी म्हणायचं तर 9 वेळा मन वचन काय ना समर्पित होऊन भले तुमच्या डोक्यावर त्या क्षणी राखील ओतून तुम्हाला पेटवून जरी दिलं तरी सुद्धा त्या कायोत्सर्ग स्थितीमधनं पूर्ण झाल्याशिवाय हलायचं नाही. आणि ज्यावेळी ही भक्ती, ज्यावेळी श्रद्धा, ज्यावेळी समर्पण आणि ज्यावेळी विश्वास निर्माण होईल त्यावेळी सीतेसारखं तुमचं होईल. अग्नीमध्ये जरी लावलं असलं तरी भगवंतांच्या श्रद्धा ठेवल्यामुळे ते अग्नीचं सुद्धा पाणी व्हायला वेळ लागणार नाही. परंतु तेवढी भक्ती आहे का आमच्याकडे? नाही. दशलक्षणवाल्यांचा दशलक्षण झालं, उद्यापासून तोंड सुद्धा बघणार नाही. बरोबर. म्हणजे रत्नत्रयवाल्यांचे बिचारे आहेत कसं तर दडून आहेत. काल महावीरदाराचं सांगितलं काय विकार बघ 10:30 वाजता मला सोड. कुठं कुठं कशा कशा स्थिती असतात. 16 दिवस आपण जीवनातलं काढू शकत नाही. 16 दिवस वर्षातलं एका 16. बाकीचे दिवस तर आपण गडबडीतच असतोय. कोण शेतात जाते, कोण असते, ते पण करायचं आहे नाही असं नाही. परंतु व्रत जे करायचं आहे हेच का सांगितलं तर हे षोडशकरण 16 दिवसाच नाही. तसं बघायला गेलं तर 32 दिवसाचं षोडशकरण आहे. एक दिवस पूजा करायची त्या भावनेचं आणि त्या भावनेचं उपवास निरंकार दुसऱ्या दिवशी करायचं. हे 32 दिवसाचं आहे. पण कोण करते काय? अजिबात नाही. 32 दिवसात सुद्धा करणारे श्रावक या भारत देशात या वर्तमान स्थितीमध्ये महाराष्ट्रात सुद्धा उपलब्ध आहेत. करतात ते. या पद्धतीने 32 दिवसाचं षोडशकरण करा. तेव्हा कुठे तीर्थंकर प्रकृतीचा बंद होईल. 16 दिवसात ओवाळ्यावर होत नाही. ती साधना आहे, ती आराधना आहे, ते व्रत आहे. व्रताची आराधना करायची आपल्याला यायला पाहिजे. व्रत कसं असतं म्हणताना अनंतलोपी 3 दिवसाचे एका दिवसात गेले. कारण 32 दिवस 16 करता येत नाही म्हणून अनंतलोपी 3 दिवस करता येणार नाही म्हणून त्याला 1 दिवसामध्ये नीट. ह्या गोष्टी आहेत. आपण काय करलोय, कुठं चाललोय, कसं चाललोय. परंतु जे काय केलेलं आहे ते तर मन वचन काय नाही करा. पहिल्याच बरं होतं. सकाळी 5ला येऊन संध्याकाळी 5ला घराकडे जायचं. निदान एक किलो तांदूळ तर मंदिरात अर्पण होत होत. आता त्यात चिमिट 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 भगवान अखंड अक्षर प्राप्त आहे चिमिट टाकतो तुला. काय चालू आहे आपलं? पूजन करतोय आपण, भक्ती करतोय, भावना ओळखतोय, मोठमोठे व्रत करतोय, वैकल्य करतोय. परंतु कसं चिमटीनच. मग भगवान पण मनातल्या मनात असतोय. ठीक आहे ठीक आहे पुण्य मी तुला चिमटीनच देतो. मग म्हणतात योनी सुषमा भगवान मी 3 आचार्यांचे फोटो फुकट दिलो मंदिरला तरी माझ्या वाट्याला दुःखच का? तेव्हा भगवान चिमट 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 टाकली तर चिमट चिमट पुण्य येणार तुझ्यापासून. मोठं मोठं टाकलं तर मोठं मोठं पुण्य येणार. म्हणताना पूजन करताना द्रव्य सुद्धा कसा ना की दुसऱ्याला त्या द्रव्याबद्दल हेवा वाटायला पाहिजे. असं द्रव्य मी सुद्धा केव्हा आणीन आणि माझ्याकडनं केव्हा असं द्रव्य होईल ही भावना त्याच्यामध्ये जागलं तर तिथं सम्यक दर्शनाची उपलब्धी होत असते. ही पूजा विधी विधान हे सम्यक दर्शनाला प्राप्त करून देणार आहे. आणि तुमच्यासोबत दुसऱ्याला प्राप्त झालं तर तुमच्या पुण्यामध्ये किती पटीने वाढ होणार हे मी सांगू शकत नाही, भगवान सांगू शकतात. जर तुम्ही चिमट चिमट टाकला सुना बी चिमट चिमट करतील. पुढं पुण्याचं बंद बी चिमट चिमट तुम्हाशी म्हणून त्यातलं बी चिमट सुना असली म्हणताना तुम्ही सगळेजण कोण आहात? मोठे गुरुस्थिती आहात. तुम्ही शिकवायचं. आता तुम्ही पाठशाळेचे शिक्षक आहात. सर्वजण मुलांना कशा पद्धतीने शिकवायचं हे तुम्हाच विवेक बुद्धी जागृत व्हायला पाहिजे. तर त्या गोष्टी पूजन केलेल्याच भाव प्रतिबिंबित होत असते. वीराचार्य बाबासाहेबांचं नाव काय उगाच कोण घेतलं जात नाही. त्यांनी पहिला चप्पल उचलायचे त्यावेळी पाठीमागचे कार्यकर्ते येऊन चप्पल उचलायचे. त्यांनी हातात झाडू घेतलं की
नित्याने घ्यायचं. तसं तुम्हाला वीराचार्यांच्या सारखं नाव करायचं असेल तर वीराचार्य बाबासाहेब कुचनराने स्वतःला पहिला अग्नीमध्ये झोकून दिलं आणि चंदन झालं. त्या पद्धतीनं मग कार्यकर्ते सुद्धा स्वतःला झोकून द्याले, चंदन झाले. त्यांच्या सहवासात जे कोणी मन वचन राहिले ते आता मोठ्या मोठ्या पदावर आहेत. काही जण रिटायरमेंट झाले, काही जण अजून चालू आहे, काही जण अजून होणार असतील, ह्या स्थितीमध्ये आहे. ह्याला खऱ्या अर्थानं भावना म्हटली जातं, ह्याला अर्थानं कायसर्ग म्हटलं जातं. हे अशी भावनाचं नितफळ आहे. त्यानंतर येते